नमस्कार मित्रांनो, मी शेखर माने या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। तर माझ्याकडे शेळ्या आहेत आणि माझ्या गोट फार्मचं नाव आहे माने गोट फार्म। तर मी तुम्हाला एक शेळीच्या एका अशा चाऱ्याबद्दल माहिती सांगणार आहे की ती चारा एकदम शेळ्यांना म्हणजे की व्यवस्थित खात्यात पण आणि त्याला आवडतो पण। तर एकदम ती गावरान पद्धतीमध्ये चारा मोडतोय। तर हा आहे बांध, शेताचा बांध आहे आणि ह्या बांधावर आता हे बघा, तुम्ही बघू शकताय की हा एक हिरवा वेल दिसतो तुम्हाला आणि ह्या वेलाला असे काळे काळे बी आहे, काळ्या कलरचं बी आहे, तुम्ही बघू शकताय। आणि आता ही बी मी काढत आहे आणि ह्या यालाचं नाव आहे चांदवेल। तर खरं नाव ह्याचं वासनीचा वेल आहे। तर आपण ह्याला चांदवेल म्हणतो, वासनीचा वेल कोण म्हणत नाही, पण ह्याचं खरं नाव वासनीचा वेल आहे। तर आता ही शेळ्या भरपूर आवडीनं खात्यात म्हणून ही मी बी गोळा करत आहे आणि ही बी गोळा करून आमच्या शेतामध्ये ह्याची लागण करून शेळ्यांना ह्याचा चारा तयार करणार आहे। तर तुम्ही पण हा चारा तयार करू शकताय, कारण शेळ्यामध्ये हा प्रमुख चारा आहे। आता हे बघा, ही माझी एक शेळी आहे, ती चारा कशी खाते बघा, ती तुम्हाला दिसतंय वेल कसा खाते ती। आणि ह्याच वेलाचं बी मी आता भरपूर काढलेलं आहे, हे बघा मी आता सध्या काढतोय पण, तरच आपलं शेळी पालन टिकणार आहे। कारण शेळ्यांना जे खायला लागतं तेच करायचं। ह्याचे फायदे असे आहेत की ही आयुर्वेदामध्ये मोडतंय, कारण ह्याच्यावर कुठलंही केमिकल नसतंय। आणि वेल बघा कसा आहे वेल, ह्या वेलाला हिरवीगार पानं आहेत, कुठलाही याच्यावर रोग नसतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा बांधावर असतो, ह्याला कुठलंही केमिकल शेतकरी टाकत नाही आणि कुणी टाकू पण शकत नाही, कारण बांधावर कशासाठीही टाकत नाहीत। तर हा वेल बघा तुम्हाला दिसतंय, तर हा एकदम हिरवा चारा असल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते। पचनक्रिया व्यवस्थित म्हणजे काय की ही कोरडा चारा आहे आणि ह्यानं लिंडी बनते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यानं संडास लागत नाही। तर हा हिरवागार चारा असल्यामुळे शेळीच्या दुधात पण वाढ भरपूर होते आणि पिलांना दूध भरपूर भेटलं की पिलांची पण वाढ भरपूर होणार आहे। तर बघा, तुम्ही बघू शकता, जर कुठलाही विघ्न नाही, अगर रोग नाही, काय सुद्धा नाही, आणि शेळ्या कशा एकदम आवडीनं खातात। आता इकडं पण हे बघा, ही माझी एक शेळी आहे, ती सुद्धा आवडीनं खात आहे। दादा इकडे जाऊ की, आवडीनं खाते बघा ती। आणि ह्याचं बी तुम्हाला कुठेही भेटणार नाही, मला सुद्धा चुकून भेटलेलं आहे। आणि मी ह्याचं लागण करणार आहे कमीत कमी 10 गुंठ ह्या वासनीच्या वेलाचं, तरच आपलं शेळीपालन टिकणार आहे, नाहीतर शेळीपालन टिकणार नाही। आपल्याला माहिती कशी वाटली कमेंट करा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सांगू पण शकता। धन्यवाद।